अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। मी नीलम आपल्या स्वामी चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत हीच आपल्या स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते। तर येत्या 21 मार्चला आपल्या स्वामी महाराजांचा प्रकट दिन येतोय। स्वामी महाराजांचा प्रकट दिन हा आपल्या सर्व स्वामी भक्तांसाठी एक प्रकारचा सोहळाच आहे। स्वामी महाराज आपल्या कायम पाठीशी उभे असतात, तर त्यांच्यासाठी एक फुल ना फुलाची पाकळी म्हणून स्वामी महाराजांच्या प्रकट दिना दिवशी आपण प्रत्येक स्वामी भक्तांनी स्वामींची एखादी तरी सेवा मात्र अवश्य करावी। अगदी जर सेवा काहीच करता नाही आली तर किमान स्वामी महाराजांचं नामस्मरण तरी मात्र अवश्य केलंच पाहिजे। आता आपण प्रत्येक जण स्वामींच्या 21 दिवसांच्या सेवेला बसलो आहोत, परंतु काही कारणामुळे अगदी मासिक पाळी सुवेरसुतकमुळे जर तुम्हाला स्वामींच्या 21 दिवसांच्या कोणत्याच सेवेला बसता आलं शक्य नसेल तर स्वामी महाराजांच्या 11 दिवसांच्या या सेवेला तुम्ही अवश्य सुरुवात करू शकता। आता सेवा कोणती आहे, कधीपासून करायची, त्याचे नियम अटी काय आहे तेच तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका, कुठेही स्किप करू नका, म्हणजे तुम्हाला सगळ्या प्रश्नांची व्यवस्थित उत्तर मिळतील। आता स्वामी महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त आपण स्वामींच्या सगळ्यात आवडत्या महत्त्वाच्या सेवेला बसलोय, ती म्हणजे श्री स्वामी चत्र सारामृताची सेवा। ही 21 दिवसांची सेवा जर तुम्हाला करता येणं शक्य नसेल तर तुम्ही अगदी 11 दिवसांची सुद्धा सेवा करू शकता। 11 दिवसांची जर तुम्हाला सेवा प्रकट दिनापर्यंत करायची असेल तर उद्या म्हणजे 11 मार्चपासून तुम्ही जर सेवेला बसलात कोणत्याही अगदी स्वामींच्या, तर 21 मार्चला प्रकट दिनापर्यंत तुमच्या 11 दिवसांची सेवा पूर्ण होते। यामध्ये तुम्ही श्री स्वामी चत्र सारामृताची सेवा किंवा श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राच्या 11 माळ जप, 11 वेळा तारक मंत्राचं पठण यापैकी कोणतीही सेवा तुम्ही करू शकता। परंतु जर तुम्हाला या सेवा करता येणं शक्य नसेल तर अतिशय महत्त्वाची सेवा ती म्हणजे संक्षिप्त श्री गुरुचरित्राची सेवा। अशा प्रकारची पोथी आपल्याला मिळते। या पोथीमध्ये आपल्याला 7 अध्याय दिलेले असतात। 7 अध्याय जर तुम्ही एकाच दिवशी वाचताय तर तुमचा एक पाठ इथे पूर्ण होतो। ही सेवा तुम्ही स्वामी महाराजांच्या प्रकट दिनापर्यंत अवश्य करूच शकता। आता सेवा काय आहे, कशी करायची, तर उद्या सकाळी लवकर उठल्यानंतर तुमची देवघरामधील देवांची पूजा झाल्यानंतर आपल्याला सेवेला बसायचे। देवघरासमोरच तुम्हाला एक आसन घ्यायचे, आसनावरती बसायचे। याच्यासाठी वेगळ्या पूजा मांडणीची गरज नाही। जर तुम्हाला वेगळी पूजा मांडणी करायची असेल तर करू शकता। कशी करायची, देवाऱ्याच्या शेजारीच एक तुम्हाला चौरंग मांडायचा आहे, चौरंगाभोवती रांगोळी काढायची आहे, चौरंगावरती एक शुभ्र वस्त्र ठेवायचं आहे, त्यावरती स्वामी महाराजांची, दत्त महाराजांची कोणती मूर्ती असेल, फोटो असेल तर तो ठेवायचा आहे, निरंजन लावायचं आहे, धूप दीप अगरबत्ती लावायची आहे, शंख ठेवायचा आहे, घंटी ठेवायची आहे, स्वामींना दत्त महाराजांना पिण्यासाठी पाणी ठेवायचं आहे आणि खडीसाखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि त्याच्यासमोर एक छोटासा पाट ठेवून त्याच्यावरती ही पोथी ठेवायची आहे, लाल वस्त्रामध्ये गुंडाळून। सरळ साधी सोपी मांडणी आहे। अशा आपल्या गुरुचरित्राचं पारायण आपल्या प्रत्येक स्वामी भक्ताला करता येणं शक्य होत नाही। मनामध्ये खूप इच्छा असते परंतु वेळेअभावी किंवा काही अन्य कारणांमुळे आपल्याला ही सेवा करता येत नाही। तर अशा वेळी संक्षिप्त श्री गुरुचरित्राची सेवा अतिशय साधी सोपी सरळ आहे। ही सुद्धा सेवा तुम्ही केल्यामुळे तुम्हाला गुरुचरित्राचं पारायण केल्याचं फळ अवश्य मिळतं। फक्त कोणतीही सेवा करताना ती मनोभावे करायची असते। तर आता उद्या तुम्ही सेवेला बसाल तर त्याच्या आधी तुम्हाला पहिल्याच दिवशी संकल्प करायचा आहे। आता संकल्प कसा करायचा हा प्रत्येक स्वामी भक्तांना माहिती आहे, तरीसुद्धा थोडक्यात सांगते। आपल्याला उजव्या हातात अशा प्रकारे पाणी घ्यायचं आहे, त्यामध्ये आपल्याला अक्षता ठेवायचं आहे, एखादं फूल घ्यायचं आहे, आपल्याला आपलं नाव सांगायचं आहे, संपूर्ण नाव सांगितल्यानंतर गोत्र सांगायचं आहे, गोत्र माहीत नसल्यास काश्यप गोत्र सांगायचं आहे, तुमच्या मनातली जी इच्छा आहे ती स्वामींना सांगायची आहे आणि सांगायचं आहे की 11 दिवसांची मी ही श्री संक्षिप्त गुरुचरित्राची सेवा करणार आहे, तर सेवा माझ्याकडून व्यवस्थित करून घ्या, त्यामध्ये कोणतेही अडथळे येऊ देऊ नका। जर माझ्याकडून सेवा करताना काही चुकलं मागलं तर मला माफ करा आणि माझ्याकडून सेवा ही व्यवस्थित होऊ दे, ती फळू दे, अशा प्रकारे संकल्प करायचा आणि ते तांबणामध्ये आपल्याला पाणी सोडून द्यायचं आहे। तांबणामध्ये जे आपण पाणी सोडणार आहोत ते तर तुळस सोडून इतर कोणत्याही झाडांना तुम्ही घालू शकता। त्यानंतर आपल्याला सेवेला बसायचे। सेवा जेव्हा चालू असते तेव्हा धूप दीप अगरबत्ती लावा, कापूर लावा, जेणेकरून घरातलं वातावरण पॉझिटिव्ह होईल। फक्त आपल्याला ही सेवा दुपारी 12 ते 12:30 या वेळेमध्ये करायची नाही आहे, कारण या वेळेमध्ये दत्त महाराज भिक्षेसाठी बाहेर गेलेले असतात। बाकी दिवसभरामध्ये ब्राह्मण मुहूर्तापासून अगदी तुम्ही संध्याकाळी 7-7:30 पर्यंत कधीही ही सेवा करू शकता। आता ही सेवा संकल्पयुक्त आहे। संध्याकाळी आपल्याला दत्त महाराजांच्या मंदिरात किंवा स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रात किंवा मठात जायचे। तिथे सुद्धा आपल्याला सेम नारळ आणि खडीसाखर ठेवायचे, एखादं गुलाबाचं फूल किंवा चाफ्याचं फूल ठेवायचं आणि स्वामींना दत्त महाराजांना प्रार्थना करायची की मी ही संकल्पयुक्त सेवा करणार आहे 11 दिवसांची, माझ्याकडून ही सेवा पूर्ण करून द्या, यामध्ये कोणतेही अडथळे येऊ देऊ नका, अशा प्रकारे सांगायचं आहे। आणि नारळ खडीसाखर फूल आपल्याला तिथेच ठेवायचे आणि घरी यायचे। फक्त पहिल्याच दिवशी आपल्याला संकल्प करायचे आणि मंदिरात मठात जाऊन नारळ खडीसाखर आणि फूल ठेवायचे।
आणि अशा प्रकारे आपल्याला सेवेला बसायचे। यामध्ये 7 अध्याय दिलेले आहेत। रोज तुम्हाला 7 अध्याय वाचायचे। एका दिवशी तुम्ही 7 अध्याय वाचताय म्हणजे तुमचा एक पाठ एका दिवशी पूर्ण होतो। 11 मार्चला जर तुम्ही सेवेला बसताय तर तुमचं 21 मार्चला स्वामी महाराजांच्या प्रकट दिना दिवशी 11 पाठ इथे पूर्ण होतात, म्हणजेच 11 पारायण पूर्ण होते। संकल्पयुक्त सेवा आहे, त्यामुळे तुम्हाला 11 दिवस पूर्ण मद्यपान आणि मांसाहार पूर्णतः बंद ठेवायचे। अतिशय पवित्र ग्रंथ आहे, त्यामुळे तो व्यवस्थित हाताळला जाईल याची काळजी घ्यायची आहे। पवित्र ठिकाणीच ठेवायचं आहे। सेवा करताना शक्यतो एक पाठी एक बैठकी करा। म्हणजे काय तर 1 ते 7 अध्याय तुम्हाला एकाच दिवशी एकाच बैठकीत करायचे आहेत। अगदी जर तुम्हाला खाली बसता येणं शक्य नसेल तर मग वरती खुर्चीवर बसून सुद्धा ही तुम्ही सेवा करू शकता। पाळी आली, सुवेर सुतक आलं तर तेवढे दिवस सेवा आपल्याला करायची नाही, तेवढे दिवस सेवा बंद ठेवायची आहे आणि पुन्हा तुम्हाला ही सेवा कंटिन्यू करायची आहे। आणि नाहीच जमलं तर फक्त श्री स्वामी समर्थ किंवा दत्त महाराजांचं नामस्मरण मात्र तुम्ही दिवसभर कधीही कुठेही करू शकता, कारण याच्यासाठी नियम अटी काही नाही आहे। आता या सेवेची सांगता कशी करायची तर महाराजांच्या प्रकट दिना दिवशी तुमचे 11 पाठ पूर्ण झाले की त्या दिवशी आपल्याला स्वामी महाराजांना दत्त महाराजांना संपूर्ण अन्नाचा नैवेद्य दाखवायचा आहे। सकाळची 10:30ची आरती करायची आहे, संध्याकाळी जमलं तर आरती घ्यायची आहे आणि अशा प्रकारे आपल्याला सेवेची सांगता करायची आहे। स्वामी महाराजांच्या प्रकट दिना दिवशी स्वामींच्या मठात, मंदिरात, केंद्रात किंवा दत्त महाराजांच्या मठात जाऊन दर्शन घ्यायचं आहे। आणि बरोबरीने जर जमलं तर दिवसभरामध्ये अन्नदान मात्र अवश्य करा, कारण अन्नदानाला अतिशय असं महत्त्व आहे। अगदीच जर जाऊन तुम्हाला अन्नदान करता येणं शक्य नसेल तर स्वामींच्या अक्कलकोटच्या मठामध्ये सुद्धा तुम्ही अन्नदानाची अन्नछत्रामध्ये पावती फाडू शकता। नाही जमलं तर अगदी त्या दिवशी गोरगरिबांना किंवा जर कोण गरजू असेल पिवळ्या रंगाची मिठाई, केळी देऊ शकता। त्याचबरोबरीनं वस्त्रदान करता आलं तर तेही तुम्ही या दिवशी करू शकता। अशा प्रकारे तुम्ही ही सेवा करायची आहे। प्रत्येकानं सेवा मात्र आवर्जून करा। अतिशय पॉझिटिव्हिटी आणणारी अशी ही सेवा आहे। तुमच्या जीही काही मानसिक, शारीरिक, आर्थिक जे काही संकट आहे त्या या सेवेमुळे नक्कीच कमी व्हायला मदत होईल। आणि अगदीच काही नाही झाली तर तुमच्या घरामध्ये, तुमच्या मनामध्ये पॉझिटिव्हिटी आणण्यासाठी मात्र ही अतिशय महत्त्वाची सेवा आहे। प्रत्येकानं सेवा मात्र आवर्जून करून बघा। जर अगदीच काही तुम्हाला प्रश्न असेल तर मला खाली कमेंट करा, मी तुम्हाला कमेंटद्वारे उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेन। आता आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते। व्हिडिओ आवडला का? व्हिडिओ जर आवडला असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चॅनेलवर जर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा स्वामी सेवेमार्फत। तोपर्यंत इथेच थांबते। स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।